हॅलो. आज आपण बघणार आहोत SD501 जे नवीन मॉडेल निघालं एनर्जी कंपनीचं, त्याचं ई क्लिनिंग. माझ्या घरी हे मॉडेल घेऊन 1 महिना झालेला आहे आणि आता ते आलंय ई क्लिनिंगवर. तर चला मग आपण बघूया ई क्लिनिंगची प्रोसेस. क्लिनिंगला आता कोणतं साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तर लागणार आहे हा क्लिनिंग टँक. यात आपल्याला 370 ml ते तुम्हाला क्लिअर दिसेल एवढं पाणी भरायचं आहे. कोणत्याही नळाचं स्वच्छ पाणी चालणार आहे आणि नंतर लागणारे आपल्याला 2 सायट्रिक ॲसिडचे पाऊच. हे पाऊच आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आपण ऑलरेडी ते सोल्युशन तयार करून ठेवलं आहे आणि सोबतच लागणार आहे हे फनेल. त्या फनेलच्या साहाय्याने आपल्याला ते यामध्ये भरायचं. तर हे आपण ओपन करून घेऊया आणि लावूया याच्यात आणि यामध्ये भरूया हे सोल्युशन. पूर्णपणे आपण सोल्युशन यात भरून घेणार आहोत आणि पुन्हा त्यावरची जी क्लिप आहे ती क्लिप लावायची आहे त्याला. आणि अजून एक आपल्याला महत्त्वाची ॲक्सेसरी लागणार आहे, ती आहे सेकंडरी होसला लागणारं रबर. तर आपण आता हे मशीनमध्ये इन्स्टॉल करून बघूया. याचं झाकण पहिले लावून घेऊ. क्लोज अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढची प्रोसेस आपली काय असणार आहे, तर आपल्याला एन्हान्सर टँक जो आहे त्याचं हे झाकण इझिली काढायचे आणि हा एन्हान्सर टँक यामधून आपल्याला रिमूव्ह करायचं. एन्हान्सर इलेक्ट्रोलिसिस हे आपण आता बाजूला ठेवून देऊया. त्याचं सध्या आपल्याला काही काम नाही आहे. तर हे जे क्लिनिंग सोल्युशन तयार केलेलं आहे, हे क्लिनिंग सोल्युशन आपल्याला त्या एन्हान्सर टँकमध्ये फिट करायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक कव्हर लावून टाकायचं त्याचं. आता मशीनचं पंप जर तुमच्याकडे असेल तर त्या पंपाचं बटन चालू न करता फक्त मशीनचं बटन चालू करायचे तिकडून आणि हे बटन ऑन न करता आपल्याला हे जे 11.5 आणि 2.5 वालं बटन आहे हे 3 सेकंद होल्ड करून ठेवायचे. असं केल्यावर आपली मशीन ही ई क्लिनिंग प्रोसेसवर जाणार आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल ई क्लिनिंग 1 4. तर याच्यामध्ये आपण 370 ml वॉटर ऑलरेडी टाकलेलं आहे. 2 पॅकेट्स त्यात टाकलेले आहे. सगळं मशीन आपल्याला सांगते आहे आणि पूर्ण आपण ते मिक्स करून पुढची प्रोसेस आपल्याला ती सांगते आहे त्याचे. आणि मग आपल्याला यांनी सांगितलंय की पुट कॅप, ही जी कॅप जी आपल्याला मिळालेली आहे ही कॅपला आता या सेकंडरी होसला लावायची आहे. आपण ती राईटली आपण ती तयाला लावलेली आहे. देन पुन्हा नेक्स्ट करूया. क्लिनिंग टाइम रिमेन 180 मिनिट्स आणि इथून 3 तास ही क्लिनिंगला द्यावी लागणार आहे. इथे दिलेला आहे फॉर 180 मिनिट्स. पुन्हा आपण एकदा नेक्स्ट करूया. आणि हे आपलं इथे ई क्लिनिंग स्टार्ट झालेलं आहे 3 तासांसाठी. शेवटचं 1 मिनिट राहिलेलं आहे. क्लिनिंग प्रोसेस चालू आहे आणि आता लवकरच ती संपेल. आपली ई क्लिनिंगची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला हा जो क्लिनिंगचा टँक आहे हा रिमूव्ह करायचा आहे. खूपच इझी प्रोसिजर आहे टँक रिमूव्ह करायची. आणि नंतर जो आपला टँक आहे ओरिजिनल टँक एन्हान्सरवाला तो तिथे फिट करायचा आणि त्याला कव्हर लावायचे. आता आपण नेक्स्ट बटन क्लिक करूया. इन्स्टॉल द ओरिजिनल टँक आपण इन्स्टॉल केलंय. पुन्हा पुढचं बटन क्लिक करूया. प्लीज रिमूव्ह द कॅप फ्रॉम द सेकंडरी हॉस. आपण ह्याला जी कॅप लावलेली होती ही कॅप रिमूव्ह करायची आहे त्यातून. पुन्हा आपण नेक्स्ट बटन दाबूया.
रन द वॉटर टू रिन्स द मशीन. आता आपल्याला पाणी रन करायचं म्हणजे पंप चालू करावं लागणार आहे. पाणी रन केल्यावर आपल्याला पुन्हा नेक्स्ट बटन दाबायचं आहे आणि जवळपास 300 सेकंद हे पाणी आपल्याला जाऊ द्यायचं आहे. प्रायमरी. तर अशा प्रकारे 300 सेकंद झाल्यावर आपण त्यांनी सांगितलंय की आता तुम्ही पाणी बंद करा आणि अशा प्रकारे आपलं क्लिनिंग हे कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.